सारंगाव संघ आहे दुसऱ्या बाजूला. चला फिल्डिंग लावण्याकरता सारंगाव संघ प्लीज विनंती असेल आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे प्लीज. कारण बघा बरोबर सायंकाळचे 4:24 झाले. सध्या थंडीचे दिवस आहेत आणि थंडीच्या दिवसामध्ये तुम्हाला सर्वांना माहिती आहे दिवस हा छोटा असतो. सूर्य असताना फार लवकर जात असतो. त्या अनुषंगाने आपल्याला विनंती असेल आपण प्लीज मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. आजच्या दिवसातली अंतिम लढत. एका बाजूला काल्ले संघ सर्वप्रथम फलंदाजी करताना पाहायला मिळेल. त्याची दुसऱ्या बाजूला सारंगाव संघ ज्यांचा खेळ आजच्या दिवसामध्ये आज सुरेख राहिला. अख्खे सीझन पर्यंत येऊ नको सुनील संघ. हा कालल्या फायनल मधले आज क्वार्टर फायनल बघ आता सीझन पर्यंत येऊ नको बोलत. गुणचषक 2024 मध्ये आपण करूया सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आलेल्या मान्यवरांचे खेळाडूंचे व पाठीराख्यांचे आपण करूया या गोवे चषकामध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. स्पर्धेचा आजचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामध्ये आजच्या दिवसातली अंतिम लढत आपण पाहत आहे. एका बाजूला बंदऱ्या मारुती काल्ले संघ सर्वप्रथम इनिंगला सुरुवात करणार तर मात्र क्षेत्रक्षण सजवण्याकरता हनुमान सारंगाव संघ देखील सज्ज झालेला आहे. आपण दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा देऊया आणि जाऊया मॅचच्या दिशेने. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेली काल्ले संघाची. एका बाजूला आपण पाहतोय राजन आहे तो त्याला साथ देण्याकरता संतोष देखील सज्ज झालेला आहे. मॅच फार टफ एन्काउंटर असणार आहे. अंतिम क्षणापर्यंत हा सामना देखील नक्की जाणार त्यात काही शंका नाही. कारण दोन्ही संघ मातब्बर आहेत. दोन्ही संघांमध्ये चांगल्या खेळीचा घराणा देखील आहे. मात्र आता या क्षणी होण्याचं पाहिजे जड असणार पाहावं लागेल. बघा सायंकाळी या मैदानावरती दवबिंदू हे लवकर पडत असतात. विनंती असते पण फास्ट खेळायचं आहे. थंडीचे दिवस आहेत, दिवस बारीक असतात आपल्या सर्वांना माहितीच आहे. त्या अनुषंगाने आता मात्र वेळे अभावी आपण चांगला क्रिकेट खेळा असंच मी दोन्ही संघांना विनंती करून व्यूहरचना ही लावण्यात आलेली आहे. गोलंदाजी करण्याकरता कैदेशोटक हाताळण्याकरता गोलंदाज रेडी किशोर पंचांचा ग्रीन सिग्नल आलेला आपण करूया सामन्याला सुरुवात. स्ट्राईकवर आपल्याला राजन पाहायला मिळतो. यावेळेस पहिला चेंडू जोरदार प्रहार. चेंडू निघून चाललाय मिड विकेटच्या दिशेने. नाही थांबणार, मिळेल चौकार. पहिला चेंडूवरती घास पाहायला मिळाला. फलंदाज राजनच्या बॅटमधनं इतकं कष्ट केलेलं आहे राजनने की या अंतिम सामन्यामध्ये ते कशा प्रकारे क्रिकेट खेळणार. पहिल्या चेंडूवरती प्रहार झाला. राजन ऑन दी मार्क झाला. संघाची धावसंख्या 4 पाहायला मिळते. पुन्हा एकदा शपावकार झाला. पुन्हा एकदा चांगला फटका पाहायला मिळतोय. चेंडू वेगाने निघून झाला. स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या दिशेने फिल्डर आहे फिल्डिंग करण्याकरता. अंतिम क्षणी का होईना चेंडू अडवण्यामध्ये यश आलं. वेलकम विनीतजी जोशी साहेब, आपलं देखील स्वागत आहे. माजी उपसरपंच पिंपळघर वेलकम, सुस्वागतम. तीन धावा इथे पूर्ण झालेले आहेत. धावसंख्या 3 पुन्हा पुढे सरकली. धावसंख्या 7 धावफलकावरती लागलेली आहे. किशोरच्या मात्र आक्रमण केलं जातं पहिल्या षटकामध्ये. उलट्या चेंडू दिशा दाखवली. बॅटची कडा पाहायला मिळाली. चेंडू बिहाइंड दी विकेट वेस्टर्नच्या मागे अडवला जाणार. एका धावेने संतोषचं देखील अकाउंट ओपन झालं. चावीला चावी असले कोण चावीला चावी काला पहिला चौकार दाखवता बोलतो त्यांना स्लो दिसेल ना मॅच. आपण तर लाईव्ह हवी तशी. यावेळी फटका चांगला बॉल साईडला दमदार फटका. चेंडू निघून जाणार. सीमा रेषेच्या बाहेर गॉन आउट ऑफ द पार्क. 6 धावा षटकार.
टप्पा नको ठेवू, पुढे ठेवतो त्याला, पुढे तरी पुढे ठेव. बाहेरच्या बाजूला चेंडू येत होता हे पाहिलं फलंदाज राजेने आणि जोरदार प्रहार चेंडूवरती गेला. चेंडूला सीमारेषेत दाखवली. चुकीच्या चेंडूवरती योग्य ते उत्तर आलं. सीमारेषेत दाखवण्यामध्ये राजेंना यश आलं. धावसंख्या 6 वेगाने पुढे सरकली आणि जाऊन पोहोचली धावफलकावरती 14 धावा. काय सुरुवात पाहायला मिळते. कल्याण संघालिकेमध्ये अंतिम सामना. या सामन्यामध्ये जेवढ्या धावा आपण पहिल्या इनिंग मध्ये जमा करू तेवढा दबाव समोरच्या टीम वरती टाकता येणार आणि त्या अनुषंगाने आता मात्र राजेंनी हात उघडलेले आहेत. काय भटकेबाजी करतो. सुंदर प्रहार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळतात. यावेळेला चांगला फटका. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये, कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये. पुन्हा एकदा चेंडू निघून जाणार. सीमारेषेच्या बाहेर राजेंच्या बॅटमधून अजून एक घणाघाती प्रहार. षटकार. काय सुरू पाहायला मिळतं. फलंदाज राजेन येतो. जेव्हा जेव्हा बॅट आणि बॉलची जोडणी मैदानाच्या आतमध्ये होत आहे त्या वेळेस मात्र सीमारेषाच्या बाहेर चेंडू जात आहेत. काय फटकेबाजी करतो. जणू काही घडूनच सेट होऊन आला की काय असंच म्हणावं लागेल. यावेळेस चेंडू चांगला आहे. ही लाईन चांगली पाहायला मिळाली. अवे फ्रॉम द बॉडी पाहिलं फलंदाज दूरवरून चेंडू खेचण्याचा प्रयत्न करतो. थोडासा बाहेरच्या बाजूला चेंडू हाताळला गेला आणि षटकाचा शेवटचा चेंडू फलंदाज किशोरने गोड केलं. सेंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. धावसंख्येचा आपण विचार केला. धावसंख्या 20 पाहायला मिळते. काय सुरुवात पाहायला मिळाली. जी सुरुवात काढली संघाला हवी होती ती सुरुवात आता मात्र करून देतोय फलंदाज राजन. क्रमांक 2 वरती गोलंदाजी करण्याकरता ज्ञानेश्वर येतो. ड्रम कार्ड आहे. सरंगाव संघाचा हुकुमाचा इक्का आहे. मात्र तो इक्का चालणार का हे देखील पाहावं लागेल. कारण बऱ्याचशा माशी आपण त्याच्या पाहिलेल्या देखील चांगली गोलंदाजी नेहमी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. मात्र या सामन्यामध्ये ती कामगिरी तो करणार का. कारण प्रत्येक सामना हा नेहमीप्रमाणे नसतो. यावेळेस शफल क्रॉस होऊन फटका खेळायचा तर पंचांकडे विचार विनवणी केली. पंचांनी दोन्ही हात समांतर केले आणि मात्र गोलंदाजाला दंडित करण्यात आलं. स्क्वेअर लेगच्या बाहेर हा चेंडू स्क्वेअरच्या स्टिकच्या बाहेर चेंडू हाताळला होता. एक अतिरिक्त धाव जोडूया. षटकाची सुरुवात ज्ञानेश्वर चुकीची करतोय. वाईट चेंडूने सुरुवात करतोय. यावेळेस पाठलाग करण्यामध्ये यश आलं होतं. पुन्हा एकदा यावेळी ऑफ स्टिक आहे. पुन्हा एकदा पंचांनी आम्हाला सांगितले की हाही चेंडू चुकीचा आहे. दोन चेंडू आतापर्यंत ज्ञानेश्वरने टाकले. दोन्ही चेंडू वाईट होते. अजूनही त्याला लेट अँड लाईन सापडलेली नाहीये. ती आता मात्र या चेंडूवर सापडणार का प्रश्न उमटले जाणार. समोरच्या दिशेमध्ये खेळायचं होतं. चांगला चेंडू पाहायला मिळाला. चुकी केली यष्टी रक्षकाने. अखेर का एक छोटी धाव पूर्ण झाली. पंचांनी देखील आम्हाला कौल पोहोचवण्यामध्ये यश केलं. 22 स्वरूपामध्ये एक धाव जोडूया. त्यानंतर हा चेंडू फार सुरेख हाताळला होता. गोलंदाज ज्ञानेश्वरने. आपल्या षटकातला तिसरा चेंडू होता. परंतु बघा यष्टीरक्षकांनी थोडीशी चुकी केली. चेंडू गॅदर करता आलं नाही. अखेरकर एक छोटी धाव पूर्ण केली. कसं असतो ना मित्रांनो, क्रिकेटमध्ये तुम्ही या छोट्या छोट्या चुका करताना शेवटला त्याची किंमत फार मोठी मोजावी लागते. कारण क्रिकेटमध्ये एका एका धावेला फार महत्वाचं आहे. एका धावेची किंमत तुम्ही त्या विद्यार्थ्याला विचारा जो एका धावेने नापास झालेला असतो. यावेळेस मोठा फटका केलाचा होता. चेंडूच्या अंगाला भडकला जातो. डायरेक्ट हिटचा प्रयत्न होणार का. परंतु यष्टीरक्षक सहमत नाही. पंचांनी कळवलं एक बाईक स्वरूपामध्ये एक धाव आपण पुन्हा एकदा जोडूया. धावसंख्येमध्ये वाढ झाली एका धावेने. धावसंख्या धावफलकावरती लागली गेली. 24 धावा 24. पुढे मोठा फटका. चेंडू हवेमध्ये झेलची असणार संधी. परंतु क्षेत्ररक्षक बनणार प्रेक्षक कारण चेंडू निघून जाणार. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून हा उत्तुंग षटकार. यावेळेस संतोष होता फलंदाजी करण्याकरता. आणि बघा काय सुंदर त्याने फटका सजवला.
ज्या वेळेस बॅट आणि बॉलची जोडणी झाली त्यावेळेस मात्र एक गोल आवाज मैदानामध्ये गुणगुणला गेला. अखेर काळ संतोषच्या बॅट बनला हा षटकार पाहायला मिळाला. षटकाने धावसंख्या 6 पुढे सरकली. धावसंख्या लागली गेली धावफलकावरती 30 धावा. काय सुंदर सुरुवात पाहायला मिळते. पॉझिटिव्ह रिप्लाय. मी म्हणालो होतो हा सामना अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत नक्की झाला का. दोन्ही संघ मातब्बर आहेत. दोन्ही संघांमध्ये चांगल्या खेळीचा भरणा देखील आहे. सध्या कालेज संघ मात्र फॉर्म मध्ये आहे. काय फलंदाजी केली जाते. ज्ञानेश्वरला देखील आता टार्गेट केले जाते. बघा असंच असतं जेव्हा जेव्हा तुम्हाला समोरच्या संघाला वीक करायचं असतो त्यावेळेस त्याचा मजबूत कडी वार करणे फार गरजेचं असतो आणि त्यांची मजबूत कडी आता ज्ञानेश्वर वार केलं गेलं आणि आता मात्र बाकीच्या कड्या देखील खुल्या होणार का हा प्रश्न उमटला जाणार. धावसंख्या वेगाने पुढे सरकते. खोलवाटीचा चेंडू दिशा दाखवली. चेंडू निघून चाललाय पॉइंट क्षेत्रामध्ये. एक धाव तर पूर्ण झाली. दुसरीची धाव होणार का. पण राजन मात्र इंटरेस्टेड नाहीये. एकच धाव मिळेल. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करणं फार गरजेचं होतं. धाव कदाचित झाली देखील असती परंतु राजनला मात्र स्ट्राईक हवी आहे. दूरवरचा चेंडू होता. प्रहार करायचा होता. बॅटची कडा लागलेली आहे. क्रिस्टनच्या मागे बघा कदाचित हा चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये गुंतला गेला असता थांबला गेला असता तर कदाचित मी म्हणेन राजेशची विकेट डोक्यात आली असती पण तसं झालं नाहीये. बॅटची अतली करायला लागली. बिहाइंड द विकेट चेंडू ट्रॅव्हल झाला. क्रिस्टनच्या मागे चांगलं यष्टीरक्षण झालं. राजनला एक धाव मिळाली. धावसंख्या एकने पुढे सरकली. 31. 31 धावा. 32 धावा माफ करा. खोलवाटीचा चेंडू पुन्हा एकदा समोरच्या दिशेमध्ये चेंडू खेळला जातो. मिड विकेटला एक धाव झाली. दुसरी राजेशची चांगली कॉलिंग पाहायला मिळाली आणि 2 धावा या चेंडूवरती पूर्ण झाल्या. दुसऱ्या षटकाची देखील समाप्ती झाली. धावसंख्या 2 34 आपल्याला पाहायला मिळतो. सो एंड ऑफ दी सेकंड ओव्हर. चौतीस धावा या धावफलकावर लागलेल्या आहेत. 12 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. प्रति षटकामध्ये आपण विचार केला ना जर सरासरी आपण पाहिली तर 17ची सरासरी पाहायला भेटेल. 17-34 या धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. खरं तर पहिलं षटक फार मागडं राहिलं होतं. गोलंदाज किशोर याचं 20 धावा त्याने खर्च केल्या. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावरती ज्ञानेश्वराला मजबूत कडी आहे आणि त्या मजबूत कडीवरती वार केलं गेलं. 14 धावा त्याच्या षटकामध्ये आल्या. अशा प्रकारे 2 षटकाची समाप्ती झाली. 34 धावा लावण्यामध्ये काल्ले संघाला यश आलं. ही सुरुवात किती चांगली पाहायला मिळाली. कारण काल्ले संघाला देखील माहिती समोरचा संघ देखील तेवढाच ताकदीचा आहे. त्यांच्याकडे क्षमता आहे टार्गेट चेस डाऊन करण्याचा. पहिल्या डावामध्ये जेवढा धावा आम्ही जमा करू तेवढा दबाव हे सारंगाव संघ आम्ही टाकू शकतो आणि त्या अनुषंगाने आता मात्र हे दोन्ही फलंदाज चांगला क्रिकेट खेळतात. एका बाजूला राजन आहे ज्याच्या बॅटमध्ये आपल्याला 2 चांगले फटके पाहायला मिळाले. तर दुसऱ्या बाजूला संतोष आहे तो मात्र थांबायचं नाव घेत नाही. क्रमांक 3 वरती गोलंदाजी करण्याकरता मानाजी येतो. यावेळेस समोरच्या दिशेमध्ये चेंडू उडवला जातो लॉंग ऑफला. फिल्डर आहेत दक्ष. चुकी होणार नाहीये. बडी मछली जाल में फंसी हुई. मोठा मासा गळाला लागला. राजनच्या खेळीचा अंत झाला. तिसऱ्या षटकाची सुरुवात मानाजी बघा किती सुंदर करतोय. मानाजीने फलंदाजांनी मान दिला असं आपण म्हणूया कारण राजेशला मात्र बाद करण्यामध्ये मानाजीला यश आलं. लॉंग ऑफला चांगलं क्षेत्ररक्षण झालं. चांगली झेल झाली. क्रमांक 3 वरती सचिन आला फलंदाजी करण्याकरता. सचिनने पहिल्या डावामध्ये काय सुरुवात केली होती. घणाके 10 सुरुवात पाहायला मिळाली होती. ती सुरुवात आता या षटकात देखील करणार का. समोरच्या दिशेमध्ये चांगला फटका एक्झिक्यूट केला जातोय. निर्विघ्न क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण झालं
एक धाव तर पूर्ण झाली, दुसरीचा कॉल सचिनने केला आणि अखेरकार तो कॉल संतोषने व्यवस्थित ऐकला आणि 2 धावा या पूर्ण झाल्या. चांगला फटका एक्झिक्यूट केला होता समोरच्या दिशेमध्ये, पण त्याहून चांगलं क्षेत्ररक्षण झालं. क्षेत्ररक्षक झपाट्याने आला आणि चेंडूची अडवणी केली. 2 धावेने सचिन ऑन दी मार्क झाला. संघाची धावसंख्या 2 ने वाढली. धावसंख्या 36 धावा. यावेळेस सेन्सिबल क्रिकेट, बुद्धीचं क्रिकेट, दिशा दाखवली, चेंडू कव्हर राखावर होतोय. एक धावी ते पूर्ण झाली. संतोष दुसरीचा प्रयत्न करतोय, सचिनने नकार दिला. एकच धावी ते मिळेल. एका बाजूला काल्ले संघ यांचा खेळ पहिल्या डावामध्ये फार सुरेख पाहायला मिळाला. दुसऱ्या बाजूला सारंगाव संघ अगदी शांतपणे क्रिकेट खेळलं. मैदानाच्या आतमध्ये अगदी मी म्हणेन सेन्सिबल क्रिकेट त्यांचा पाहायला मिळते. क्रमांक 3 वरती मानाजी आला, त्याचा देखील आता आपण विचार केला. चांगली गोलंदाजी सध्या तरी करतोय ओ द विकेटने. यावेळेस मोठा फटका खेळायचा होता, पंचांकडे अपील केली गेली आणि बघा अखेरकार संतोषने पाहिलं नाही एक्झॅक्टली काय घडतोय. यष्टीरक्षकाने चतुराई दाखवली आणि अखेरकार धावबादच्या स्वरूपामध्ये संतोषला जागा सोडावी लागेल. धक्का क्रमांक 2 पाहायला मिळाला टीम काल्हेर संघाला. यावेळेस बघा संतोष जो सलामी तर सलामी होता त्याला देखील आता जागा सोडावी लागली. क्रमांक 4 वरती शैलेश आला. त्यांनी या स्पर्धेमध्ये पहिली हॅट्रिक मारली षटकारांची. तो शैलेश आता मैदानाच्या आत दाखल होतो. एक मोठं नाव काल्हेर संघाचं आता मात्र स्ट्राईकला पाहायला मिळेल. याप्रमाणे 3 षटकार लावून आपल्या संघाला विजय मिळवून दिला होता. त्याचप्रमाणे या मॅच मध्ये देखील शैलेश ती कामगिरी करणार का हा प्रश्न उमटला जाणार. यावेळेस पहिलाच फटका, मोठा फटका पाहायला मिळतो. खेळी जागा नाहीये, निघून जाणार सीमारेषेच्या बाहेर. डिसिंग मधून अजूनही वटिंग थांब डिसिजन पेंडिंग आहे. एक्झॅक्टली काय घडले या साईडलाच आहे पट्टी. पंचांनी मिळण्याचं येणं बाकी. यस, भरपूर उशिराने पंचांनी पाहिलं, अखेरकार चौकार घोषित केलं. बघा काय सुरुवात पाहायला मिळते शैलेशची, जो सातत्य पहिल्या मॅच मध्ये त्यांनी ठेवला होता या मॅच मध्ये देखील तो सातत्य पाहायला मिळते. चौकार आला, आलेला प्रहार केला, आपल्या नावाचा दबदबा पुन्हा शैलेश साकारतोय. याही वेळेला चांगला फटका ऑन साईडला, हा देखील निघून झाला सीमारेषेच्या बाहेर. यावेळेस चौकार नव्हे, यावेळेस षटकार असणार. नितीन 6 धावा काल्हेर संघाला. काय कामगिरी करतो मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या डावामध्ये आपण विचार केला, मागच्या मॅच मध्ये विचार केला तर या शैलेशने या स्पर्धेमध्ये पहिल्या षटकाराची हॅट्रिक पूर्ण केली होती आणि तो शैलेश आता पुन्हा मागता मैदानाच्या आतमध्ये संचारला जातो. शैलेश नावाचं वादळ आता मात्र या पंचक्रोशी मैदानावरती आलंय असं आपण म्हणूया. तर कसं असं मित्रांनो, तुमचं नाव टीव्हीवरती किंवा पेपरावरती किती मोठं आहे ते महत्वाचं नाहीये. तुम्ही मैदानाच्या आतमध्ये किती मोठी कामगिरी करता, दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट. ते फार महत्वाचं आहे. ते कार्य आता मात्र मैदानाच्या आतमध्ये शैलेश करतोय. का बॅटिंग करतोय. 2 चेंडूचा खेळ त्याने साकारला आणि 2 चेंडूमध्ये 10 धावा त्याने बनवण्याचं कार्य केलं. धावसंख्या 10 ने पुढे सरकली. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते फलकावरती 47 धावा. ओ माय गॉड, काय टोटल पाहायला मिळतो. जबरदस्त टोटल. काल्हेर संघाला देखील माहिती हा सामना किती महत्वाचा आहे. अंतिम षटकाकरता गोलंदाज दिलीप येतोय. गोलंदाजी करण्याकरता सामोरं जाईल सचिन. यावेळेस नेक्स्ट काय फटका, चेंडू हवेमध्ये, यष्टीरक्षक झेलच्या खाली, चुकी वेळा नाहीये आणि अखेरकार सचिनला देखील जागा सोडावी लागणार. बघा ही जोडी फोडणं फार गरजेचं होतं. आपण विचार केला एका बाजूला सचिन आहे ज्याच्याकडे मोठा फटका मारण्याची क्षमता आहे, तर दुसऱ्या बाजूला शैलेश खरं तर ज्याच्या नावाचा बोलबाला
आज संपूर्ण या मैदानामध्ये गुंबूनला जातोय तो देखील होता. आणि अखेरकार अशा परिस्थितीमध्ये दिलीपने हिंमत दाखवली. पहिला चेंडू सुरेख हाताळला, फलंदाजच्या बॉडीपासून लांबवर चेंडू हाताळला. त्या फटक्यामध्ये सचिन फसला गेला आणि अखेरकार काल्ले संघाचं विकेट पाहायला मिळालं. दिलीपचं कौतुक करावं लागेल. अंतिम षटकामध्ये सुरुवात किती गोड करतोय, शेवट देखील गोड करणार का हा प्रश्न उमटला जाणार. कारण जब तक शैलेश रहेंगे तब तक खतरे की घंटी तो बजती रहेगी. न्यू माइंड क्रमांक 5 वरती मयूर आला, मिथून आला, माफ करा. टप्प्या चेंडू सरळच्या दिशेने चांगला फटका. गोलंदाज मात्र कौतुकास्पद कामगिरी करतो. पुन्हा एकदा स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये एक वेगवान फटका त्यांनी अडवण्याचं कार्य केलं. हा देखील चेंडू निघाला. चांगलं षटक पाहायला मिळतोय. त्यावेळेस कट करायचं होतं, मागच्या बाजूला जाऊन बघा काय घडलं. एकाच मुलावरती 2 गाड्या आल्या आणि अपघात झालं. परिणामांचा विचार केला तर मिथूनला देखील समजलं इथून माग व्हावं लागलं. तू चल और मैं आया ही परिस्थिती सध्याच्या घडीला काल्ले संघ सादर करताना. या आधीच्या चेंडूवर आपण पाहिलं तर सचिनची विकेट गेली होती. त्यानंतर मिथूनची विकेट देखील पाहायला मिळाली. मिथूनने देखील 0चा चष्मा घातला. अखेरकार 0 धावेवरती मिथून बाद होतो. क्रमांक 6 वरती फलंदाजी करण्याकरता विजय येतोय. विजयाला मी म्हणेन आपल्या सामन्याला विजय, आपल्या संघाला विजय म्हणून द्यायचा असेल तर येणारे चेंडू होते विजयी फटके मारावे लागतील. क्रमांक 6 वरती विजय आला. समोर जाईल गोलंदाज दिलीप. कुठला लांबचा चेंडू होता, प्रहार झाला. चेंडू समोरच्या दिशेने लॉंग ऑफला ट्रॅव्हल झाला. दरम्यान डीप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण झालं. एक धावेने विजयचं खाते उघड झालं. धावसंख्या 1 पुढे सरकली. 48 धावा, 48. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. ही बॅटल आहे ना, तो बॅटर बघायला फार मजा येईल. एका बाजूला दिलीप आहे, त्याच्याकडे क्षमता आहे चांगले चेंडू टाकण्याची. तर दुसऱ्या बाजूला शैलेश आहे, त्याच्या बॅट मधला 2 मोठे फटका आलेले आहेत. तर या चेंडूवरती काय घडणार पाहूया मैदानाच्या आतमध्ये. मोठा फटका खेळला होता, फटका फसतोय. चेंडू हवेमध्ये क्षेत्रक्षक दूरवर प्रयत्न करतोय. ओ माय गॉड, झेल ड्रॉप. सेल मात्र लॉक झालेली आहे. भरपूर उशिराने त्या क्षेत्रक्षकाने प्रयत्न केले. 2 धावा पूर्ण झाल्या. धावसंख्या 50 झालेली आहे. क्या बात, काय धावसंख्या पाहायला मिळते. आणि या चेंडूवरती ज्या धावा येतील ना त्या मी म्हणेन बोनस असतील काल्ले संघाकडनं. आणि 50 धावा त्या धावफलकावरती लागलेल्या आहेत. या चेंडूवर मोठा फटका आला तर त्यात इज अ टर्निंग पॉईंट. तो मोठा फटका पुढच्या मॅच करता, पुढच्या इनिंग करता टर्निंग पॉईंट होऊ शकतो. समोर बॅटर शैलेश, एक मोठं नाव मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस चेंडू चांगला चेंडू पाहायला मिळाला. पूर्णपणे शैलेशच्या बॉडी लँग्वेजला ओळखलं गेलं. चेंडू बाहेरून आतमध्ये आणण्याचं कार्य दिलीपने केलं आणि अखेरकार शेवटचा चेंडू गोड केला. 4 षटकाचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या 50 पाहायला मिळतो. समीकरणाचा आपण विचार केला तर येणारे 24 चेंडू आणि 51ची गरज. आपण पाहतात गोवा चषक 2024. मंगेश पाटील आपणास विनंती असेल आपण व्यासपीठावरती यायचं. मंगेश पाटील, येस, तुमच्याकरता चहाची सुविधा झालेली आहे. मंगेश पाटील आपण यायचं आहे. दिनेशजी जोशी साहेब देखील बसले, त्यांचा देखील आग्रह आहे की आपण यायचं आहे. चार आणि तिसऱ्या मॅच मध्ये 2च रन दिले. अशा प्रकारे पहिला डाव समाप्त झाला. पहिल्या डावामध्ये काल्ले संघाचा खेळ फार सुरेख राहिला. अखेरकार 50 धावा मारण्यामध्ये काल्ले संघाला यश आलं. आम्ही जरा किती खेळ सर
म्हणून जेवलाच थर्ड आमचं चालला गे आमचं चला काल संघ आपण फिल्डिंगची व्यूहरचना लावायची आहे बघा. जवळजवळ सायंकाळचे 4:45 झालेलेच आहेत आणि अंधार देखील इथे पडत चाललेला आहे. पंचकृषी हे मैदान आणि थोडस आतमधल्या बाजूला असल्या कारणाने या मैदानात अंधार लवकर पडत असतो आणि थंडीचे दिवस आहेत. थंडीचे दिवस म्हटलं की दिवस हा बारीक मानला जातो, लवकरच अंधार होत असते. सो प्लीज सारंगाव संघ फलंदाजी आपणास करायचे, आपण त्वरित फलंदाज पाठवायचे आहेत. समीकरणात आपण पुन्हा एकदा सांगून देऊया. उशिराचे प्रेक्षक या मैदानावरती आले असतील किंवा ज्यांनी नुकताच आपलं युट्यूब ऑन केलं असेल त्यांच्या माहिती करता आजच्या दिवसातला अंतिम सामना. एका बाजूला काल्हेर संघ ज्यांनी पहिला डाव साकारला, 50 धावा लावण्यामध्ये त्याने यश आलं आणि दुसऱ्या बाजूला आता मात्र सेकंड इनिंगला चेसडाऊन करताना जे हनुमान सारंगाव संघ फलंदाजी करताना पाहायला मिळेल. फिल्डिंगची विभागाच्या ही लावण्यात येत आहे. सलामीची जोडी पाठवायची आहे, विनंती असेल. पाणी नाही बोल स्पीड ऑफ करा खाली संजय काका बघ सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आहे. जे हनुमान सारंगाव संघाची हिंमत आणि त्याला जोडीला साथ देण्याकरता शरद देखील दाखल झालेले आहे. समीकरणाचा पुन्हा एकदा आपण उल्लेख करूया. येणारे 24 चेंडू आणि जिंकण्याकरता गरज असेल 51 धावींची सारंगाव यांच्या पुढे. काय साकारला होता पहिला डाव, पहिल्या इनिंगचा खेळ काय सुंदर साकारला होता. काल्हेर संघाचा आपण विचार केला, शैलेशची कामगिरी आज देखील या मॅच मध्ये देखील चांगली राहिली. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेली आहे. जी हनुमान सारंगाव या संघाची हिंमत आपल्याला स्ट्राईकला पाहायला मिळतोय, तर नॉन स्ट्राईकला शरद आपल्याला पाहायला मिळतोय. पहिले षटक हाताळण्याकरता राजन आपल्याला पाहायला मिळतोय. राऊंड विकेटने आजच्या दिवसातला अंतिम सामना. यावेळेस धाव गतीमध्ये गोलंदाज थोडासा चुकला जातो, पंचांनी करून फसवलं गेलं. डेड बॉल. पुढच्या चेंडू ऑन स्ट्रेटला वेगवान फटका पाहायला मिळतो. चेंडू निघून झाला सीमारेषेच्या बाहेर. हिंमतच्या बॅटमॅनना हा येतोय घणाघाती चौकार. उलटा चेंडू होता, चुकीचा चेंडू होता आणि चुकीच्या चेंडूवरती योग्य तो उत्तर पाहायला मिळालं. फलंदाज हिंमतची किंमत आपल्याला पाहायला मिळाली आणि त्याला देखील माहिती आहे चेसडाऊन फार मोठं आहे, प्रति चेंडू मागे मला चांगले फटके मारावे लागतील आणि त्या अनुषंगाने आता मात्र पॉझिटिव्ह रिप्लाय हिंमतच्या बॅटमॅनला पाहायला मिळाला. पहिल्या चेंडूवरती घणाघाती चौकार त्याने साकारला. काय सुरुवात करतोय यावेळेस स्क्रीनवर रिबल उद्ध्वस्त.
गेर अंदर और बल्लेबाज जाएगा मैदान के बाहर. धक्का क्रमांक पहिला टीम सारंगाव संघाला लागतोय हिम्मतच्या रूपामध्ये. पण ऍक्शन रिप्ले पाहू शकता. चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या बाजूला वळण घेत होता. बरोबर एष्ट्यांचा वेध आपण या संगणकावरती पाहतोय आणि अखेरकार हिम्मतच्या खेळीचा अंत झाला. धक्का क्रमांक 3 ला लागला टीम जिहनमाड सारंगाव संघाला. याला म्हणतात ठोसास ठोसा, याला म्हणतात जसं तसं उत्तर, याला म्हणतात इतका जवाब पत्ता. पहिला चेंडू गोलंदाज राहिला, त्यानंतर मात्र दुसरा चेंडू गोलंदाज राहिला. काय चेंडू अटळला होता गोलंदाज राजेंने. अखेरकार हिम्मतच्या खेळीचा अंत झाला. तुकाराम इथे गोलंदाजी ट्रॅक होते क्रमांक 3 वरती. बच्चा पार्टी आपण सायकल बाहेर घ्यायची आहे. यावेळेस कट करायचं होतं. चेंडू बाहेरच्या बाजूला वळण घेतो. अंतिम क्षणी तुकारामाने बॅटचा फ्लो उघडला. अखेरकार चेंडू पॉइंट क्षेत्राने ट्रॅव्हल झाला. दरम्यान तुकाराम ऑन दी मार्क झाला. संघाची टार्गेट फार मोठं आहे. दिल्ली बहुत दूर आहे. ती गाठण्याकरता तुम्हाला हवाई मार्गाने प्रवास करणं गरजेचं आहे. दिल्लीला पोहोचायचं असेल तुम्हाला सायकलनं टेम्पोनी काही फरक पडणार नाही. तुम्हाला हवाई मार्गाने जावं लागेल. विमानाचा प्रवास करावा लागेल. चेंडूला हवाई मार्ग दाखवायला लागतील. यावेळेस पुन्हा एकदा मागे सरकून कच्च्या अंदाजामध्ये चेंडू निघून चाललाय. पॉइंट क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्रक्षण पाहायला मिळालं. जणू काय मागच्या चेंडूचं आपण ऍक्शन रिप्ले पाहतोय की काय. याही वेळेला एक चेंडू एक धाव आली. धावसंख्या 1 ने पुढे सरकली. धावसंख्या 6 धावा पाहायला मिळतात. इक्के दुक्के से ज्यादा खुश नाही होएगा. मोठं झालं तुम्हाला राखावं लागेल तर हा सामना जिंकायचा असेल तर. पुढे सरकून मोठा फटका खेळायचा होता. बॅटची अतली कडा कार्पेटला घासत चेंडू मिड विकेटला ट्रॅव्हल होतो. एक धाव तर झाली, दुसरीचा कॉल आला आणि बघा दोन्ही फलंदाजांमध्ये किती चांगलं बॉन्डिंग झालं. 2 धावा पूर्ण झाल्या. उद्याच्या दिवसामधला पहिला सामना असेल गावदेवी राजमौली विरोधात गावदेवी वेळे. बरोबर 9 वाजता आपण रेकॉर्डिंग करायची आहे. विनंती असेल. यावेळेस बॅटची कडा चेंडू निघून झाला बिहाइंड दी विकेट. एस्टँडच्या मागे थर्ड मॅनला क्षेत्रक्षण झालं. कॉलिंग नाहीये पण अखेरकार फलंदाज धावबादच्या संघामध्ये बाद व्हावा. धक्का लागतो दुसरा टीम जय हनुमान सारंगाव या संघाला. त्यानंतर गुरुदत्त मानकोली विरोधात गावदेवी सोनाळे. त्यानंतर वेताळ कोपर विरोधात मातोश्री चाविंद्या. जय हनुमान गोवे विरोधात हेजी स्पोर्ट मुंबोली. हे उद्याचा लेखाजोखा आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. उद्या बरोबर 9 वाजता आपण रिपोर्टिंग करायची आहे. विनंती असेल उद्या बरोबर 9 वाजता पहिला चेंडू अदळला जाणार. पहिल्या षटकाची समाप्ती झाली. पहिलं षटक गोलंदाज राजेंनी हाताळलं. धावसंख्येचा आपण विचार केला. तब्बल त्याने धावा खर्च केल्या. 9 क्रमांक 2 वरती गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज आला संतोष येतोय. सलामीच्या जोडीला मी म्हणेन थोडस नाराज केलं हिम्मत आणि शरद याने. कारण या दोन्ही फलंदाजांना एक मोठी धावसंख्या उभारण्यामध्ये यश आले नाही. 88 झाले. अखेरच्या तिसऱ्या क्रमांकावरती तुकाराम आला आणि 4थ्या क्रमांकावरती लहू आला. दुसऱ्या विकेट करता ही जोडी सारंगाव संघाची आपल्याला पाहायला मिळतोय. तर गोलंदाजी करण्याकरता संतोष सज्ज असेल ओव्हर द विकेटने. पहिला चेंडू हवेमध्ये बॅटची कडा त्याची संधी आहे परंतु चेंडू स्वत लँडिंग झालेला आहे. तर त्या सर्कलमध्ये कदाचित मला असं वाटतं ही डाव आहे ती चौथी डाव आहे. कारण गोलंदाजाला प्रयत्न करणं फार गरजेचं होतं पण गोलंदाज फक्त बघत राहिला. मिड विकेट पासून क्षेत्रक्षणचा स्वतः क्षेत्रक्षण धावला गेला परंतु झेल मात्र पकडता आली नाहीये. एक धाव पूर्ण झाली. धावसंख्या 10 धावा.
यावेळेस चांगला फटका, दमदार फटका, चेंडू थांबला नाहीये, निघून जाईल सीमारेषेच्या बाहेर. हा येतोय षटकार. काय फटका सजवला होता आडव्या पाठने, बरोबर चेंडू गोलंदाज ग्लव्हच्या स्लॉट मध्ये होता आणि अखेरकार त्याला पाठवलं गेलं दुसऱ्या फ्लॅट मध्ये. ग्लव्हच्या बॅट मधनं येतो सुरेख षटकार. स्वागत केलं मित्रमंडळींना संतोष याचं, गोलंदाज लहू याने. चला वेळ थोडासा कमी खर्च करा, विनंती असेल टीम कालेर सहकार्य करायचं आहे बघा. या मैदानावरती अंधार पडत चाललेला आहे, विनंती असेल आपण वेळी संबंधित थोडंसं सहकार्य करायचं. धावसंख्या 6 ने सलगले, धावसंख्या 16 धावा. पुन्हा एकदा त्या दिशेने फटका खेळायचा होता, यावेळेस फटका हवेमध्ये आहे. पुन्हा एकदा शतक्षिक प्रयत्न करतायत, एक धाव तो पूर्ण झाली, बॅकअप चांगलं पाहायला मिळालं. अखेरकार लघुने या चेंडूवरती 2 धावा पूर्ण केल्या. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं जातं. यावेळेस चांगलं क्रिकेट पाहायला मिळते सरंगाव संघाचं. ज्या वेळेस बॅट बॉलची जुळणी होते त्या वेळेस धावा चांगल्या धावपती लागल्या आहेत. चेंडू ऑन साइडला, बादशी ओतली गडा, चेंडू कार्पेटला घासत निघून झाला, स्कोअर लेखला, थोडासा कमल झालं, दुसरीचा प्रयत्न केला जातो, बॅट मात्र सुटली जाणार, मात्र विकेटचं पतन होणार का? परंतु यष्ट्यांच्या मागे प्लेयर इंटरेस्टेड आहेत का? यस, फिंगर अप झाली. अखेरकार भरपूर उशिराने आपल्याला ही विकेट पाहायला मिळालं. मुकेश येतो, नवीन तिलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला, क्रमांक 5 वरती. दूरवर चेंडूमध्ये प्रहार करायचा होता, संपर्क नाहीये, चेंडू पडल्यानंतर सरळ आतमधल्या बाजूला वळण घेतोय. यावेळेस चांगला चेंडू, स्विंग अँड मिस, ब्युटिफुली बॉल. कौतुक करावं लागेल संतोषचं. यावेळेस पुन्हा एकदा पंचांनी दोन्ही हात समांतर केले, चेंडू आतमध्ये नक्कीच आला होता, परंतु जी व्हाईटची पट्टी होती तिला विधान केलं गेलं आणि ते पंचांनी पाहिलं. अखेरकार व्हाईटची घोषणा केली. भरपूर उशिराने पंचांची कवायत पाहायला मिळाली. व्हाईट चेंडू आला, धावसंख्या 1 ने पुढे सरकली, 20 धावा. यावेळेस देखील व्हाईट चेंडू आहे. वारंवार मी म्हणेन चुकीची गोलंदाजी गोलंदाज संतोष करतो. खरं तर पहिल्यांदा चेंडू आतमध्ये वळण नक्कीच घेत आहेत, परंतु जी लाईन तर लेंथ पाहिजे ती इथे मिळत नाहीये. यावेळेस लेन्स सापडली, यावेळेस लाईन सापडली गेली आणि अखेरकार संतोषने शेवटचा चेंडू फार सुरेख हाताळला, निठाव चेंडू आला. 2 षटकांची समाप्ती अखेरीस आपण धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या पाहायला मिळते 21 धावा. समीकरणाचा आपण वळण घेतला, येणारे 12 चेंडू आणि 30 धावांची गरज असेल ते आता ते सारंगावर टीमला. 12 चेंडू 30 ची गरज म्हणजे प्रति षटका मागे तुम्हाला 15 धावा जोडाव्या लागतील. 15.00 ची सरासरी तुम्हाला प्रति षटका मागे गाठावी लागेल. 12 चेंडू 30 ची गरज. यावेळेस प्रति षटका मागे 2 मोठे फटके तुम्हाला खेळावे लागतील. जर हा सामना जिंकायचा असेल तर सारंगाव संघाच्या फलंदाजांना प्रति चेंडू मागे हल्ले करावे लागतील. क्रमांक 3 वरती गोलंदाजी करण्याकरता दयानंद येतो, मात्र दयानंदला आता मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल. जर त्यांनी फलंदाजी दया दाखवली तर कदाचित मी म्हणेन चित्रपट पाहायला मिळेल. समीकरण पुन्हा एकदा आपण पोहोचूया. येणारे 12 चेंडू आणि 30 धावांची गरज असेल जे हनुमान सारंगाव या टीमला. चला वेळ थोडासा कमी खर्च करा, विनंती असेल टीम कालेर. 20 मिनिटाचा अवधी आहे, 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटके पूर्ण करायचे आहेत. क्रिकेट फक्त खेळू नका,
डिसिप्लिन देखील पाळायला शिका. शिस्त फार महत्वाची आहे. यावेळेस आला बॅटने पुलचा फटका, पुल अँड पॉवरफुल अँड सक्सेसफुल. चेंडू निघून झालाय सीमा पार. हा येतोय दगडमेदी षटकार. बॉल शॉट, सुपर बॅटिंग. दोन द्या. एकची गरज आहे. सजवला होता बरोबर चेंडूच्या लाईन मध्ये की शॉर्ट पिच चेंडू आहे, थोडस पूल करणं गरजेचं आहे आणि पूल केलं. चेंडूला सक्सेसफुल केलं, चेंडूला पाठवलं सीमारेषेच्या बाहेर. दयानंतर स्वागत केलं षटकाराने आणि सांगून दिलं इस शॉट से करेंगे सबका स्वागत. काय फटका खेळला, 6 धावा त्या षटकावरती मिळाल्या. 11 गेंदू आणि 24ची गरज. यावेळेस देखील खोलवर टप्प्या चेंडू ऑन साईडला वेगवान प्रहार. एक तर पूर्ण झाली, दुसरीचा कॉल आला, ती देखील पूर्ण होणार का? नखेलकार 2 धावा जलद गतीने पूर्ण केला. यावेळेस मी म्हणेन चांगलं क्रिकेट टीम सारंगाव साकारतोय. ज्या धावांची गरज आहे त्या धावा आता यायला सुरुवात झालेली आहे. मार्च मध्ये गरमी वाढत चाललेली आहे. टफ अँड टाफ खेळायला दोन्ही संघांमध्ये चांगला खेळ पाहायला मिळतोय. एकाला हरायचं नाहीये, दुसऱ्याला हार मानणे नाहीये. काय क्रिकेट रंगला जातोय या पंचक्रोशी मैदानावरती, कौतुक करावं लागेल. धावसंख्या आपण पुन्हा एकदा विचार करूया. धावसंख्येचा विचार केला, धाव खेळत आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा चांगला चेंडू पुलवर टप्प्याचा चेंडू निघून चाललाय. कार्पेटला घासत स्क्वेअर लेगला चांगलं क्षेत्ररक्षण झालं. यावेळेस मात्र फलंदाजाला एका धावेवरती थांबावं लागणार. भरपूर उशिराने हा चेंडू चांगला पाहायला मिळाला. झालेली आहे धावफलकावरती आपण पाहिलं तर धावा लागल्या गेल्या. बरं झालं आवाज पण पंख्याला बसो एसी. यावेळेस दिसतोय पटना चेंडू हवेमध्ये. चेल्सी असणार का संधी, पण तो चेंडू अगदी सेफ लँडिंग गाठतोय. पूर्ण करतोय. आमच्या इथे उपत होतो. तुम्ही चला निवेदन घेऊ. आता तुम्ही आता हसलंच आहे. बाबा निलाम का ठेवला येते थोडासा. यावेळेस स्मॉल साईडला पुन्हा एकदा चांगला फटका पाहायला मिळाला. बॅट आणि बॉलची जोडणी चांगली झाली. डीप मध्ये चांगलं प्रोटेक्शन झालं. फलंदाजाला मात्र एकावरती आता थांबावं लागणार. समीकरण पुन्हा एकदा बदललं जाणार. येणारे काही चेंडू शेष आणि जिंकण्याकरता 7 चेंडू आणि 19 धावेंची गरज असेल तर टीम जय हनुमान सारंगाव या संघाला. काय चांगलं क्रिकेट पाहायला मिळतोय. दोन्ही संघ मात्र अगदी मी म्हणेन जीवाचं रान करत आहेत, रक्ताचं पाणी करत आहेत. क्रिकेटचा खेळ असंच आहे मित्रांनो. संघर्ष फार गरजेचा आहे. या माणसाच्या आयुष्यामध्ये संघर्ष नाही, त्या माणसाच्या आयुष्याला काही अर्थ नाही. तो संघर्ष इथे पाहायला मिळतोय. यावेळेस लाईन्स चांगली पाहायला मिळाली. अखेरकार हा चेंडू निर्धावाला. समीकरण पुन्हा एकदा बदललं गेलं. येणारे 6 चेंडू आणि जिंकण्याकरता 19 धावेची गरज असेल टीम जय हनुमान सारंगाव या टीमला. बघा या षटकामध्ये आता 19 धावा जोडणं फार गरजेचं आहे. तर ती चेंडू मागे फलंदाजाला चांगला खेळ साकारावा लागेल. संघर्ष मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. मेहनत ही करावी लागेल. कारण आयुष्यामध्ये कष्टाला पर्याय नाहीये. कष्ट प्रामाणिक असतील तर यशाला पर्याय नाहीये. संघर्ष माणसाला नेहमी रडवत असतो, तो त्यानंतर मात्र एक नवीन आयुष्य घडवत देखील असतो. हे विसरून चालणार नाही. येणारे 6 चेंडू आणि 19ची गरज. काय खेळेल मैदानाच्या आत. खरं तर मन जिंकली गेली प्रेक्षकांची. कारण ज्या खेळाची अपेक्षा प्रेक्षक वर्ग करत असतं तो खेळ आता मैदानाच्या आत साकारला जातोय. याचे ठोके वाढले जात आहेत. चला 2 वेळेस पण काही खाल्ले संघ आपण वेळ कमी खर्च करा. बॅट्समॅन चला आपण उठायचं आहे. 6 चेंडू 19 धावा.
सामना पुन्हा एकदा चांगल्या स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. चांगली फलंदाजी झाली. नक्कीच जे अनुमान सारंगाव संघ विजय संपन्न करणार, परंतु चांगली गोलंदाजी झाली तर अखेरकार काल्य संघ विजय संपन्न करणार. कोण जिंकणार हा सामना? हु विल द चॅम्पियन दिस मॅच? कोण असणार विजेता या मॅचचा? थोड्याच वेळामध्ये तुमच्या प्रश्नांचं उत्तर मिळणार, त्यात काही शंका नाहीये. तत्पूर्वी आपण जाऊया मॅचच्या दिशेने. गोलंदाजी करण्याकरता, अंतिम षटक हाताळण्याकरता गोलंदाज इथून सज्ज आहे. 19 धावा त्याला वाचवायचे. कशा प्रकारे गोलंदाजी करेल पाहावं लागेल. समोर लहू फलंदाजी करतोय. त्या बॅटमधला चांगले फटके येत आहेत. लहूची बॅटनी म्हणजे आग उघडते. 6 चेंडू 19 ची गरज. गोलंदाज मिथून आलाय. पहिला चेंडू चुकीचा चेंडू. चुकीच्या चेंडूवरती पंचांनी योग्य निर्णय पोहोचवलं. व्हाईट बॉल घोषित केलं गेलं. अतिरिक्त धाव सोडली जाणार. समीकरण पुन्हा बदललं जाणार. येणारे 6 चेंडू आणि 18 ची गरज. 18 आकडा म्हटला की विराट कोहलीचा जर्सी नंबर आहे. जर्सी नंबर 18 आहे विराट कोहलीचा, आणि तो आता इथे मात्र पूर्ण करायचा आहे सारंगाव संघाला. तो करणार का? समोर फलंदाज लहू तयार. यावेळेस सोडून दिलेला आहे. पंच सहमत नाहीयेत. कसोटी क्रिकेट प्रमाणे पंचांकडे पाहिलं गेलं. नाखेरकार हा चेंडू निर्धावाला. फटका खेळणं फार गरजेचा होता, पण फटका मात्र इथे एफोर्ड केलेला नाहीये. हा निर्धाव चेंडू आला. 5-18 ची गरज. अंतिम षटक मार्गस्थ. यावेळेस सुंदर चेंडू. ब्युटिफुली बॉल. बरोबर फलंदाच्या बॉडी लँग्वेज ओळखलं गेलं. अखेरचा चेंडू आतल्या बाजूला टाकण्यामध्ये यश आलं. चेंडू जाऊन फलंदाच्या अंगाला धडकला आणि हा निर्धावाला. बॅक टू बॅक दुसरा चांगला चेंडू गोलंदाज मिथूनच्या गोलंदाज पाहायला मिळतोय. समीकरण 4-18 असणार. खोलवर टप्प्यात चेंडू समोरच्या दिशेने. चेंडूला उडवलं जातं लॉंग ऑफला. प्रयत्न चांगले राहिले आणि अखेरकार एक धाव फलंदाजांनी पूर्ण केली. 3 चेंडू आणि जिंकण्याकरता 17 ची गरज. 3 आणि 17 मध्ये प्रति चेंडू मागे तुम्हाला षटकार खेचणं गरजेचं आहे. हे तिन्ही षटकार येणार का? युवराज सिंग कोण बनणार पाहावं लागेल. यावेळेस फटका चांगला. क्रॅकिंग फटका. ज्यावेळेस बॅट आणि बॉलची जुळणी झाली, एक सुमधुर आवाज आला आणि चेंडू निघून गेला. सीमारेषेच्या बाहेर हा येतोय उत्तुंग षटकार. दोन चेंडून 11 ची गरज. बघा पुन्हा एकदा सामन्याला कलाटणी आली. अखेरकार मुकेश सांगून देतोय पिक्चर अभी बाकी आहे मेरे दोस्त. 2 चेंडून 11 ची गरज. मी मगाशी म्हटलं होतं दोन्ही संघ मातब्बर आहेत. दोन्ही संघांमध्ये चांगल्या खेळीचा भरणा आहे. मात्र आता सामना बघा पुन्हा एकदा चित्त थरारक स्थितीमध्ये येऊन थांबलाय. 2 चेंडून 11 ची गरज. काय फटका खेळला होता फलंदाज मुकेशच्या बॅटमधून हा फटका आला होता. ज्यावेळेस बॅट आणि बॉलची जुळणी झाली त्यावेळेस चेंडू वेगाने निघून गेला. स्कोररच्या डोक्यावरून. डोल्याची पपणी मिटण्याआधी चेंडू सीमारेषा विसावला गेला. 6 धावन करता. 2 चेंडू 11 ची गरज. याची ठोके वाढवणारा सामना. प्रेक्षकांना टाचांवरती उभा करणारा सामना. तोंडामध्ये बोटे घालायला भाग पाडणारा सामना. 2 चेंडू 11 ची गरज. शेजारी वाढले फलंदाजाचे. एक क्षेत्ररक्षक पुढे लावण्यात आलं. त्याचे बॅट लावली. चुकीचा चेंडू. समीकरण पुन्हा बदललं गेलं. जर हा सामना सारंगाव संघ जिंकला तर कदाचित हा चेंडू टर्निंग पॉइंट होऊ शकतो. 2 चेंडू तर मात्र 10 ची गरज. 2 मोठे फटके खेळणं गरजेचं आहे. स्ट्राईकला आपल्याला फलंदाज मुकेश पाहायला मिळतोय. मुकेश हा कारनामा करणार का पाहावं लागेल. 2 चेंडू 10 ची गरज. गोलंदाजी करण्याकरता मिथून सज्ज. यावेळेस संधी होती. संधी चालून आली होती आणि बघा संधीचं सोनं झालेलं नाहीये. अखेरकार धावबादच्या स्वरूपामध्ये अजून एक धक्का लागला टीम सारंगाव संघाला. सामना अजून संपलेला नाहीये मित्रांनो. जोपर्यंत शेवटची धाव, शेवटचा विकेट आणि शेवटचा चेंडू टाकला जात नाही तोपर्यंत सामना संपला असं जाहीर होत नाही. 1 चेंडू आणि 10 ची गरज. बऱ्याचदा आपण पाहिलेलं आहे
अशा धावा झालेल्या देखील आहेत. क्रिकेटच्या आपण काही गोष्टी उघडून पाहिल्या तर 2 चेंडूवरती 18 झालेल्या आहेत, 2 चेंडूवरती 14 झालेल्या आहेत, 3 चेंडूवरती 24 झालेल्या आहेत. मात्र आत्ताच्या घडीला 1 चेंडू 10ची गरज. न्यूमाने नवीन फलंदाज दाखल झाला फलंदाजी करण्याकरता. दिलीप येतोय. 1 चेंडूचा खेळ दिलीपला फेस करायचा आहे. फलंदाजी करण्याकरता मिथून आहे. 1 चेंडू आणि 10ची गरज. दिलीप आला आणि आता एका चेंडूचा खेळ बाकी. 1 चेंडू 10ची गरज. खोलवर टप्प्याचा चेंडू, चांगला चेंडू. बॅट आणि बॉलची जुळणी झाली. अखेरकार चेंडू जाऊन यष्ट्यात बदलला गेला. शेवटच्या चेंडूवरती मात्र दिलीप शून्यावरती बाद झाला. अशा प्रकारे आजचा दिवस आपण पाहिला तर कालेज संघाच्या नावी राहिला. अखेरकार ट्रॉफी करता पात्र कालेज संघ राहिला. मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन टीम कालेर. मॅच ऑफ द मॅच अजय. व्यासपीठावर विराजमान दिनेशजी जोशी साहेब उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतो आपण मॅन ऑफ द मॅच राजांना द्यायचं आहे. आजच्या दिवसातला अंतिम सामना आणि अंतिम सामन्यामधला सामनावीर राजन. मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन टीम कालेर आणि हार्ड लक टीम जय हनुमान सारंगाव. राजन आपल्यास विनंती असे आपण त्वरित व्यासपीठावरती यायचं आहे. आपलं बक्षीस आपण घेऊन जायचं आहे. सर मी 2 मिनिटं. तर आजच्या मॅचचा शेवटच्या मॅच मला हिरो ठरतोय राजन. वेल प्लेट जैन आणि फार चांगला खेळ तुझा राहिला आणि अखेरकार विजय संपन्न तुझ्या संघाने केला. पुढच्या मॅच करता तुला आम्ही शुभेच्छा देतोय आणि आमच्याकडनं तुला देखील खूप साऱ्या शुभेच्छा असणार. वेल प्लेट अभिनंदन. तर अशा प्रकारे मित्रांनो आजचा दिवस संपला गेला. जसं आपण जाहीर करू कालेज संघाने विजय संपन्न केला. सर्वांना टाटा बाय 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 कर. इकडे म्हणा इकडे उलशा ठेवता अर्णव पाणी मारून पाणी मारून